Hello student, I am Dr. Kavita Tote, Assistant Professor, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. एम.एड अभ्यासक्रमातील एम.एड CETच्या अभ्यासक्रमात एकूण 5 सेक्शन्स आहेत. त्यापैकी 5व्या सेक्शनचा अभ्यास आपण आता करणार आहोत. त्यात 5वा सेक्शन म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. In this video, we studied information and communication technology and research aptitude. In this topic, total questions are 20, total marks 20, means each question 1 mark. या घटकांतर्गत एकूण 20 प्रश्न असतात. त्याला 20 प्रश्नाला 20 मार्क, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असतात. या टॉपिक अंतर्गत येणारा कंटेंट कोणता हा आपण अभ्यासणार आहोत. तर यात महत्त्वाचे 2 घटक आहेत. ते म्हणजे शिक्षणात संगणकाचा वापर, त्यात अध्यापन, शिक्षण, मूल्यांकन आणि प्रशासन यांच्या संदर्भात. यूज ऑफ कम्प्युटर इन एज्युकेशन with reference to teaching, learning, evaluation and administration. And other topic is research aptitude, means संशोधन अभियोग्यता. यातील महत्त्वाचे घटक कोणकोणते? तर शैक्षणिक तंत्रज्ञानाची संकल्पना, अर्थ व त्याची पार्श्वभूमी. म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय, त्याची संकल्पना काय आणि त्या संदर्भात असलेली पार्श्वभूमी. एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कन्सेप्ट, मीनिंग अँड बॅकग्राऊंड. शैक्षणिक तंत्रज्ञानाची व्याप्ती, स्कोप ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. शैक्षणिक तंत्रज्ञानाची ध्येय व उद्दिष्टे. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज अँड एम्स ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. अँड शैक्षणिक तंत्रज्ञानाचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. कशा पद्धतीने शैक्षणिक तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, या सर्व घटकाचे अध्यापन तुम्हाला या घटकांतर्गत. या घटकासाठी आपण काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, जे तुम्हाला सरावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर यासाठी प्रश्न क्रमांक 1, विद्यार्थी व अध्यापक यांच्या वर्तनाचे विश्लेषण कोणत्या प्रणालीत केले जाते? यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. कथन, आंतरक्रियात्मक विश्लेषण, व्याख्यान आणि चर्चा. या 4 पैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. In which system is the behavior of students and teachers analyzed? Narration, interactive analysis, lecture, discussion. The correct answer is आंतरक्रियात्मक विश्लेषण म्हणजे इंटरॅक्टिव्ह ॲनालिसिस. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2, फिल्म, स्लाइड, CD, कॅसेट्स, फ्लॉपी यांचा समावेश कशामध्ये होतो? What does the film, slide, CD, cassettes include? Here is 4 options: hardware, software, system and application. म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रणाली आणि प्रयुक्ती असे 4 ऑप्शन आहे. या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर बरोबर आहे आणि ते उत्तर आहे सॉफ्टवेअर. म्हणजे फिल्म, स्लाइड, CD, कॅसेट, फ्लॉपी ह्यांचा समावेश सॉफ्टवेअरमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 3, कारक कौशल्यांच्या विकासासाठी कोणते ट्युटोरियल उपयुक्त आहे? विच ट्युटोरियल इज युजफुल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फॅक्टर स्किल्स? हेअर इज 4 ऑप्शन्स: ऑब्झर्वेशनल, ग्रुप, एक्सपेरिमेंटल अँड पर्सनल. म्हणजे निरीक्षणात्मक, सामूहिक, प्रयोगात्मक आणि वैयक्तिक. या 4 पैकी बरोबर उत्तर आहे एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रयोगात्मक. कारक कौशल्यांच्या विकासासाठी कोणते ट्युटोरियल उपयुक्त आहे? तर प्रयोगात्मक ट्युटोरियल उपयुक्त आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या साधनामुळे डाटावर प्रत्यक्ष प्रक्रिया होते? Which of the following tools actually processes data?
The four options is microprocessor, monitor, screen and mouse. Then correct answer is microprocessor. Another question. RAM चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते? Which of the following is RAM extended form? Random accessory memory, random accessory memory, SS memory, random accept memory, random act memory. The correct answer is random access memory. आता संशोधन हा जो घटक आहे या घटकांतर्गतील विभाग 2 ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचे काही प्रश्न बघूया. त्यासाठी पहिला प्रश्न आहे संशोधनाचा मुख्य हेतू टिंब आहे. द मेन पर्पज ऑफ द रिसर्च इज. ऑप्शन्स इज न्यू एनलाइटमेंट, क्रिएटिंग अ न्यू अप्रोच, establish new relationship by analyzing events, above all. म्हणजे मुख्य हेतूमध्ये नवे ज्ञान प्राप्त करणे, नवा दृष्टिकोन निर्मिती करणे, घटनांचे विश्लेषण करून नव्याने संबंध स्थापने, की या वरीलपैकी सर्व म्हणजे हे तीनही उत्तर बरोबर आहे. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे अबोव ऑल म्हणजे वरील सर्व. म्हणजे संशोधनाच्या मुख्य हेतूमध्ये नवे ज्ञान प्राप्ती महत्त्वाचे आहे, नवा दृष्टिकोन निर्मिती महत्त्वाचे, घटनांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणून उत्तर आहे ड. नेक्स्ट क्वेश्चन. प्रौढ शिक्षणाविषयी संशोधन हे शैक्षणिक संशोधनाच्या कोणत्या क्षेत्रात येते? इन विच एरिया ऑफ एज्युकेशनल रिसर्च द अडल्ट एज्युकेशन रिसर्च इज इन्क्लूडेड? ऑप्शन्स आर युनिव्हर्सिटी एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, सोशल एज्युकेशन. म्हणजे प्रौढ शिक्षणाविषयी जर संशोधन करायचे असेल तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये येतं? विद्यापीठ शिक्षण, शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण की समाज शिक्षण. या चारपैकी एक उत्तर बरोबर आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे समाज शिक्षण म्हणजे सोशल एज्युकेशन. क्वेश्चन. सद्यस्थितीची माहिती मिळवणे हा कोणत्या पद्धतीचा हेतू असतो? विच मेथड हॅज द एम टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ करंट स्टेटस? ह्याचे पर्याय आहेत ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण की वरील सर्व. हिस्टोरिक मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड, सर्वे मेथड और अबोव ऑल. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे सर्वेक्षण म्हणजे सर्वे. सद्यस्थितीची जर माहिती मिळवायची असेल तर आपल्याला सर्वे मेथडचा उपयोग करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. स्वतःच्या अनुभवांचे विश्लेषण स्वतः करणे म्हणजे डॅश होय. इज अबाउट ॲनालायझिंग युअर ओन एक्सपिरियन्सेस. ऑप्शन्स आर सेल्फ ऑब्झर्वेशन, एक्सटर्नल ऑब्झर्वेशन, अदर्स ऑब्झर्वेशन, सुपरविजन. आत्मनिरीक्षण, बाह्य निरीक्षण, परनिरीक्षण की पर्यवेक्षण. या चारपैकी ह्याचं बरोबर उत्तर आहे सेल्फ ऑब्झर्वेशन म्हणजे आत्मनिरीक्षण. पाचवा प्रश्न. संशोधन पद्धती या सदरात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? which following things is included in the part of research method? कोणकोणते घटक आहेत ते? सॅम्पल सिलेक्शन, डाटा कलेक्शन टूल, व्हेरिएबल्स और अबोव ऑल. नमुना निवड, माहिती संकलनाची साधने, चले की वरील सर्व. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अबोव ऑल म्हणजे संशोधन पद्धती या सदरात नमुना निवड महत्त्वाची आहे, माहिती संकलनाची साधने महत्त्वाची आहे, चले सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांनो, या घटकांतर्गत तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड रिसर्च ॲप्टिट्यूड
ह्याचा अभ्यास करायचा आहे. बी एड अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षामध्ये तुम्हाला रिसर्च विषय पण आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बी एड अभ्यासक्रमात ICT या घटकाचा देखील अभ्यास करायचा आहे. त्याचा संबंध तुम्ही शैक्षणिक घटकाशी जोडणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, थांबते मी. ऑल द बेस्ट. थँक्यू.